पटेलच्या बॅटमधून येतो तो चौकार. सुंदर असा चेंडू, तिकट मारा करतो तो जलसिंग पाटील. आणि वाईट सह 4 धावा. पावसाच्या रिमझिम सरीचा हा परिणाम होत आहे. सुंदर असा फटका मारला राहुल पटेलच्या बॅटमधून येतो तो षटकार. कापशी खोऱ्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ओळखले जाणारे राहुल पाटील सुंदर असा चेंडू टाकतोय तो जलसिंग. निर्धाव चेंडू आणि ओव्हरची स्कोर आणि 19 धावा. कापशी खोरा संघाला एक अशी सुरुवात शेवटपर्यंत मिळते का बघूया आपण. तिसऱ्या चेंडूवर लगावतो तो सलग चौकार लगावतोय राहुल पाटील. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 30. दुसऱ्या ओव्हर मधील तिसरा चेंडू आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 धावावरती. आणि सुंदर असा चेंडू राहुल पाटील त्रिफळाचीत होतोय. संघासाठी सुंदर अशी सुरुवात करून माघारी परततोय तो राहुल पाटील. 3 चौकार आणि 2 खणखणीत षटकार लगावून राहुल पाटील आपल्या संघासाठी एक मोठं योगदान देतोय. आणि त्यानंतर बॅटिंगसाठी येत आहेत ते युवराज सुतार, एक धडाकेबाज फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, खडकेवाडा गावचे सुपुत्र. त्यांनी कित्येक सामने आपल्या खेळाने प्रभावित करून गाजवलेले आहेत. आणि नो बॉल येतो तो. पंच फ्री टॅग आहे आणि पंचांचं सुदर्शन चक्र फिरलेले आहे. फ्री आणि वाईट चेंडू. गोलंदाजाव थोडं प्रेशर दिसतंय. निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा साजेसा खेळ इथं करतोय तो संतोष कासवटकर, एक नावाजलेला खेळाडू.
आणि दुसऱ्या ओव्हरची सांगता झालेली आहे आणि कापशी कोरा संघाचा धावसंख्या आहे 32. 1 बाद 32. चांगली सुरुवात करून दिलेली आहे राहुल पाटील आणि जितू माळवी यांनी. आणि संघासाठी तिसरी आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो जयसिंग पाटील. सुंदर असा चेंडू पण तितक्याच चपळ्यानं तोडलेला चेंडू. 1 धाव. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू टाकतो तो जयसिंग पाटील. सुंदर असा टोरलेला चेंडू. 4 धावा. युवराज सुतार यांच्या बॅट मधून आलेला चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 वर. तिसऱ्या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 37. सुंदर असा चेंडू आणि या चेंडूवर मी तिथे 1 धाव. सुंदर असा चेंडू आणि त्या चेंडूवरती 1 धाव येत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो अनिकेत पाटोळे. कवटेमाकाचा जॉन्टी रोड्स या नावाने ओळख असलेला अनिकेत पाटोळे. कंप्लीट. संघाची धावसंख्या पोहोचते ते 41. 1 बाद 41. आणि गोलंदाज एक डावकोरा गोलंदाज अजय पाटील आपल्या संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी येत आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन येतो तो अजय पाटील, एक डावकोरा फलंदाज. पहिला चेंडू होतो तो नो चेंडू. सुंदर असा फटका मारलेला आहे. जितू माळवे यांच्या बॅटून येतो तो चौकार. फ्रीडचा चेंडू होता.
अजय पाटील यांच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर येते ते एक धाव. अजय पाटीलचा सामना करेल तो खडकेवाडा गावचा एक अष्टपैलू खेळाडू युवराज सुतार. सुंदर असा चेंडू अजय पाटील यांच्या माध्यमातून आणि या चेंडूवर मिळते ती एक धाव आणि एक धावेची संघाची धावसंख्या पोहोचते ती 48. 1 बाद 48. सुंदर असा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय आणि या चेंडूवर येते ती एक धाव. युवराज सुतार यांच्या बॅट मधून येते तो खणखणीत असा शॉट, पण या चेंडू 2 धावा मिळतात आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका मारलेला आहे युवराज सुतार यांच्या बॅटमधून येत आहे. सुंदर असा चौकार. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ते 55. 55. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते सुशील गायकवाड, मॅन फ्रॉम आरळे. वैयक्तिक पहिली संघासाठी 5वी ओव्हर टाकतायत ते सुशील. सामना करतायत ते कासरगावचे फलंदाज जितू माळवी. पहिला चेंडू वाईट चेंडू आणि या एक धाव मिळत आहे. वाईट प्लस 1, 2 धावा. सुंदर असा चेंडू येतोय तो सुशील यांच्या माध्यमातून.
वाईट चेंडू. एक धाव आणि एक धाव्यासह संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 64. शेवट 3 चेंडूंचा. सुंदर असा चेंडू. आणि धावबाद होतोय तो युवराज सुतार आणि त्याची जागा घेण्यासाठी येते तो चंदगडचा सुपरस्टार ज्योतिबा पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. आणि या एक धावेसह संघाची धावसंख्या पोहोचते ती 65. आणि या पहिल्या इनिंग मधील शेवट चेंडूचा सामना करेल तो ज्योतिबा पाटील. सुंदर असा चेंडू आणि धावबाद होतोय तो ज्योतिबा पाटील. 5 षटकांचा सामना संपलेला आहे आणि कापशीकोरा या संघाने 65 धावा बनवल्या आहेत आणि दक्कन पन्हाळा या संघासाठी विजयासाठी 66 धावांचा डोंगर पार करावा लागेल. सामना सुरू करायचा आहे. कापशीकोरा क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि दक्कन पन्हाळा आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 30 बॉल मध्ये 66 धावांची गरज आहे दक्कन पन्हाळा संघाला. आणि या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर दक्कन पन्हाळाला
हॅलो. आमच्या टुर्नामेंटसाठी आम्हाला कॉमेंटेटर भेटले आमचे धनंजय पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट अशी या स्पर्धेसाठी कॉमेंट्री केलेलं आहे. त्यासाठी आमच्या शिवतेज मंडळाकडून त्यांचे शतशः आभार. वैभव डावरे यांचे सहर्ष स्वागत झालेलं आहे. शिवप्रसाद सामना सुरू करायचा आहे. दक्कनपणा संघाकडून फलंदाजी देत आहे तो कवटेमाकाचा सुपरस्टार अनिकेत पाटोळे आणि त्याच्या साथीला येत आहे तो प्रमोद चव्हाण. आणि कापशीकोरा संघाकडून संघाचं पहिलं षटक टाकतोय तो ज्योतिबा पाटील चंदगडचा सुपरस्टार. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो उत्तम. पहिल्या चेंडूवर येते ते एक धाव. बर्थडे बॉय उत्तम यांना शिवतेज ग्रुप कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निर्धाव चेंडू ज्योतिबा पाटील यांच्याकडून. दुसरा चेंडू टाकलेला आहे तो निर्धाव चेंडू. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक टाकतात ते ज्योतिबा. सुरुवात चांगली झालेली आहे षटकाची. सुंदर असा थ्रो. आता सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेले ते प्रवीण जगताप. सुंदर असा चेंडू टाकला होता ज्योतिबा पाटील यांनी आणि त्याच प्रकारे सुंदर असा झेल घेतला तो योगेश अण्णा एक कापशीकोराचे नामवंत खेळाडू योगेश अण्णा.
शिवतेज ग्रुप गलगले यांच्यामार्फत जी 2024 साली स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून जो किताब मिळाला होता तो जलसिंग पाटील. सुंदर असा चेंडू टाकला जातो ज्योतिबा पाटील यांच्या माध्यमातून. जलसिंग पाटील यांना न समजलेला चेंडू आणि पहिल्या ओव्हरची सांगता होते. 1 ओव्हर 4 धावा. ज्योतिबा पाटील यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आहेत. आणि सुंदर असे गोलंदाजी ज्योतिबा पाटील यांच्या माध्यमातून. आणि गोलंदाजीसाठी येत आहे तो बर्थडे बॉय उत्तम. खेडेगावचे सुपुत्र उत्तम एक डावखुरा गोलंदाज. उलटा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण योगेश अण्णा यांच्या मार्फत. गेंगे साहेब जरा माईकची संपर्क साधायचा आहे. सुरेश गेंगे साहेब. सुंदर असा फटका मारला आहे अनिकेत पाटोळे यांच्या माध्यमातून. कवटेमहाकाळचा सुपरस्टार अनिकेत पाटोळे याच्या माध्यमातून आलेला कणकणीत षटकार. आणि या षटकारासह संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. चालू असलेला सामना कापशीखोरा वर्सेस दक्कन पन्हाळा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ती कापशी याने. विजयासाठी 66 धावांचं आव्हान ठेवलं, पण थोडीशी खराब अशी क्षेत्ररक्षण, थोडी खराब अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती दक्कन पन्हाळा यांची. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि एक कोल्हापूरचा स्टार खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्र कर्नाटकमध्ये होते असा हा खेळाडू जलसिंग पाटील धावचित झाला. सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ती जितू माळी याचं. आणि बॅट्समनचं नाव प्रशांत. आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय, सामना करेल तो दक्कन पन्हाळाचा खेळाडू.
अनिकेत पाटील फुलटा स्वरूपाचा चेंडूने जोरदार दिशेने तडकावला. बघूया काय होतंय. चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावासाठी. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ती उत्तम याच्याकडून. थोडासा फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि षटकातील हा दुसरा षटकार म्हणावा लागेल. थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये बिघाड म्हणावा लागेल ती उत्तम याच्या गोलंदाजीकडून. थोड्याशा संघ खेळाडूंशी चर्चा करताना संघ सहकारी चांगला फटका फुलटा स्वरूपाचा गिफ्ट स्वरूपाचा लाडू पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावासाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 18. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जकडून ठेवण्याचं काम केलं होतं ते एक स्टार खेळाडू ज्योतिबा यानं. चंदगड म्हणून बिलॉंग करणारा हा खेळाडू, त्याचा सहकारी मित्र उत्तम, पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल. चांगला फटका आणि त्याच दिशेनं जोरदार तडकवला. ऑफ स्ट्रेटच्या दिशेनं जोरदार तडकवला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. या थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 3 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. 2 फुलटॉसच्या चेंडूवर होते तर एक स्लॉटमधला चेंडू आणि चांगल्या पद्धतीनं तडकवला. चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते अनिकेत याच्या माध्यमातून. कापशी कोऱ्यामध्ये बघावं लागलं तर चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि जोरदार तडकवला. चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावा आणि सीमारेषेच्या बाहेर उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल तो हरी याच्याकडून. एक आयोजकांच्या संघाचा कमिटीचा एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याची ख्याती आता नवोदित गोलंदाज म्हणून पंचक्रोशीमध्ये होते तो हरी. एक उत्कृष्ट असा झेल आणि संघाच्या धावसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ. धावसंख्या होते ती 30. थोडंसं अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल ते उत्तम याचं. आणि षटकारांची हॅट्रिक झालेली आहे ती अनिकेतची. पुन्हा एकदा ब्लॉकर लाईनचा चेंडू होता. वाईट ब्लॉकर टाकलेला पेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण थोडंसं चेंडू मिसफिल्डिंग म्हणावी लागेल ती अण्णा याच्याकडून. आणि जिथं एक धाव होत होती तिथं 2 धावा घेण्यात यश आलं आणि धावसंख्या वाढून होत आहे ती 32. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32. अतिशय 4 षटकार. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल ते उत्तम याचं. 4 षटकार असं 28 धावा या षटकामध्ये झालेल्या आहेत आणि धावसंख्या एकूण होत आहे ती 32. मगाशी म्हटल्याप्रमाणे कापशी संघामधून अतिशय चांगल्या ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा. केतन बामणे, रोहित पाटील यांच्या आयोजनात हा संघ खेळताना ज्योतिबा घेवडे, अण्णा, युवराज सुतार, जितू माळी, राहुल पाटील, ज्योतिबा पाटील, चंदगड, विठ्ठल पाटील अशा स्टारकास्ट खेळाडूंचा भरणा. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतो इथे कोल्हापूरचा एक स्टार खेळाडू ज्योतिबा, चंदगडमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू. मित्र जरी उंची कमी असली तरी या खेळाडूचा खेळाची उंची फार मोठी आहे. अतिशय नावाजलेला हा खेळाडू. KPL मध्ये अतिशय पहिल्या 5 खेळाडूंच्या यादीमध्ये ज्याचं नाव असतं तो हा ज्योतिबा पाटील. अतिशय उत्कृष्ट असं पहिलं षटक टाकण्यात यश आलं होतं ते ज्योतिबा याला. अतिशय उत्कृष्ट चेंडू पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जितू माळीच्याकडून. एक धाव घेण्यात यश आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा आलेला आहे तो अनिकेत, ज्यानं मागच्या षटकामध्ये अतिशय उत्तम अशी फटकेबाजी केली होती तो अनिकेत. पण त्याच तोडीचा गोलंदाज समोर ज्योतिबा. एक स्टार वर्सेस स्टार सामना पाहायला मिळेल. बघूया काय होतंय. थोडंसं क्षेत्ररक्षण बोलावं लागेल तर ऑफसाईडच्या सर्कलच्या बाहेर 2 व ऑनसाईडला 3 अशा क्षेत्ररक्षणाचं फिल्डिंग डिस्ट्रिक्शन असेल. आणि ज्योतिबा करण्यासाठी अनिकेत तयार. चांगला चेंडू. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते केतन याचं. पण थोडंसं खराब थ्रो. धाव घेण्याचा प्रयत्न पण धाव काय घेता आली नाही. चांगला असं क्षेत्ररक्षण होतं पण थोडी खराब फेकी. तिथं रनआउटचा एक क्वचित असा चान्स होता पण थोडासा मिस म्हणावा लागेल. चांगला बॅकअप केला तो प्रवीण याने.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी ज्योतिबा तयार, सामन्यासाठी अनिकेत तयार. चांगला चेंडू म्हणाले, बॉडी लाईनच्या दिशेने टाकलेला चेंडू होता, पण थोडंसं ऑफसाईडच्या दिशेनं जोरदार तडकवण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग तितकेसं चांगलं जाणं. सर्कलमध्ये चेंडू, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तडकाला, चेंडू खाली जाते. राहुल पाटील चांगला असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा पूर्ण प्रयत्न, पण चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते राहुल पाटील. मित्रांनो, राहुल पाटील विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर नांदेडमधून बिलॉंग करणारा हा कापशी ग्रामीणमधला एक लोकल खेळाडू, पण आज स्टारकास्ट मंडळींच्या नावामध्ये त्याचं नाव घेण्यास भाग पडत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करत आहे तो राहुल पाटील. एक ग्रामीण क्रिकेटमधून येऊन सुद्धा चांगलं नाव आणि चांगली फलंदाजी करण्यात यश येत आहे तो राहुल पाटील याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशा टप्प्यावर गुडलेंतवर टाकलेला चेंडू. चेंडू काय उंच उडाला नाही, थोडासा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण फसला. चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती ज्योतिबा याच्याकडून. एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू ज्योतिबा. सामना करेल तो प्रशांत. काहीसा न समजलेला चेंडू होता. थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करताना ज्योतिबा, बघूया काय करतोय. लेग साईडचा प्लेअर थोडासा आत घेताना व त्याच पद्धतीने बऱ्याच असं फिल्डिंगमध्ये ऑफसाईडचा पॉईंटचा प्लेअर पॉईंटला थोडंसं सरकून अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती ज्योतिबा याच्याकडून. उलटा स्वरूपाचा चेंडू होता, क्लिक केला, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं. बघूया चेंडू खाली दोन प्लेअर एकत्र आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रवीण याच्याकडून. जिथं चौकार होता तिथं 3 धावा आणि एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 3 चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. आणि यानंतरची कॉमेंट्री करण्यासाठी आमचे संघ सहकारी मित्र जयेश पाटोळे यांच्याकडे. सुरेश गेंगे सर यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं. तर जिंकण्यासाठी अजून देखील दक्कन पन्ना संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. अनिकेत आनंदा पाटोळे, मॅन फ्रॉम कवठे महाकाळ, या कवठे महाकाळ तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सांगली जिल्ह्यातील एक जबरदस्त खेळाडू मिस्टर 360 आणि त्याच्या बॅटमध्ये या मॅच मध्ये धावा आले. तर चांगली बॅटिंग इथे मात्र केली आहे. या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच कुठेतरी प्रशांत कुठेतरी जर पाहायला गेलं तर सातत्याने घाई करताना पाहायला मिळत आहे. घाई करून चालणार नाहीये. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजेच 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असणार आहे. ही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 28 धावा. ही मॅच महत्वाची आहे कारण का दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत. या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे, आपल्याला एक संधी या स्पर्धेमध्ये दिली गेली आहे. पहिल्या मॅच मध्ये जरी पराभूत झाला असेल तरी देखील एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. 12 चेंडू 28 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये आपल्याला 14च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. म्हणजे 2 मोठे फटके या मॅच मध्ये आपल्याला विजयाचं कारण बनवू शकतात. पाहूयात ते 2 मोठे फटके कोणाच्या माध्यमातून येणार आणि तेच कॅल्क्युलेशन समजवण्यासाठी जी रणनीती आहे आपल्या संघाची ती समजवण्यासाठी थोडंसं जर पाहायला गेलं तर अक्षय लाड हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी कोण येते हे देखील पाहावं लागेल. युवराज सुतार गोलंदाजी मार्कवरती, त्याच्या विरोधात युवराज सुतार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. युवराज राज करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या विरोधात इथे मात्र अनिकेत पाटोळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. छोटा पॅकेट आहे परंतु धमाके बडे केलेत आतापर्यंत त्या खेळाडूने. नक्कीच आपल्या या दक्कन संघाचा प्रमुख खेळाडू आहे. जर पाहायला गेलं तर सातत्याने सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेट खेळत आले, परंतु त्यानंतर या खेळाडूवरती नजर पडली जीवन शिंदे सरांची आणि त्यानंतर या खेळाडूला आपल्या व्यावसायिक संघामध्ये म्हणजेच दक्कन पन्ना या संघामध्ये त्यांनी स्थान दिलं. एक चांगले खेळाडू आहेत, सांगली जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू अनिकेत पाटोळे. सातत्याने सांगली जिल्ह्यामध्ये मोठं क्रिकेट खेळत आलाय हा खेळाडू. ओहो, बिगिट केलाय जबरदस्त, वाह का फटका केलाय, टायमिंग प्रॉपर. 6 धावांसाठी वार स्लॉट मध्ये आला आणि त्यानंतर सरळ भिकावून दिला. 6 धावांसाठी जबरदस्त. या खेळाडूला रोखलं गेलं तरच आपण या विजयावरती विराजमान होऊ शकता, नाहीतर विजयाची जी स्वप्न पाहिले ती धुळीच मिळू शकतात. एवढी ताकद आहे या मॅच या खेळाडूकडे.
आणि नक्कीच इथे मात्र जर पाहायला गेलं तर आपले जे घातक इरादे आहेत ते खोललेत आता या खेळाडूने, आपली बाजू खोललेत या खेळाडूने. हा चेंडू खराब आहे. नक्कीच या चेंडूवरती पंचांचा इशारा काय तो देखील पाहावा लागेल. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. इथे डॉट चेंडू आलाय आणि तपसंख्येला इथे जर पाहायला गेलं तर आकार दिला 44 धावा फलकावरती लागलाय. जिंकण्यासाठी अजून देखील येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर काय होतंय हे देखील पाहावं लागेल. नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहतोय. नो चेंडूचा इशारा दिलाय पंचांनी इथे. नक्कीच नो चेंडूचा इशारा म्हणजे इथे विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली जाते. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. इथे जावं लागतंय प्रशांत बेंदूरला बॅक टू द पॅव्हिलियन. थोडस नाराज आहेत. नो +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये मिळाले, परंतु थोडेसे नाराज आहे प्रशांत. असं कानमंत्र जरूर दिला जाईल. नो चेंडूचा इशारा म्हणजेच फ्रीड असेल पुढील चेंडूवरती आणि या फ्रीडच्या चेंडूवरती आक्रमण करण्यासाठी अनिकेत पाटोळे हे देखील आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्राईक इनवरती आता नवीन फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये संतोष कासवडकर, कोल्हापूरचा बायकर मॅन म्हणून देखील यांची देखील ओळख आहे. कोल्हापूरमध्ये सर्वात प्रथम कोणत्या खेळाडूने बाईक जिंकली असेल तर तो हा खेळाडू आहे संतोष कासवडकर. नक्कीच मोठं क्रिकेट खेळलंय. मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी सातत्याने जर पाहायला गेलं तर कणकवली, सिंधुदुर्ग, राजापूर परिसरामध्ये मनोज 11 कणकवली या संघातून खेळत असतात आणि चांगलं क्रिकेट खेळले या खेळाडूने. संतोष कासवडकर नॉन स्ट्राईक गेमवरती आपण त्यांना देखील पाहतोय. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव इथे मात्र या मॅच मध्ये पणाला लावावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं जाते, चांगली गोलंदाजी आहे. परंतु जे दुसरं षटक होतं ते महागडे ठरलं होतं उत्तम यांचं. त्या षटकामध्ये 28 धावा, या 28 धावा कुठेतरी या मॅच मध्ये इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाल्या होत्या. उत्तम यांच्या त्या षटकामध्ये 28 धावा आणि त्या षटकामध्ये अनिकेत पाटोळच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले, 4 षटकार पाहायला मिळाले होते त्या षटकामध्ये. सलगचे 3 षटकार आणि एक षटकार जो होता तो दुसऱ्या चेंडूवरती आला होता आणि त्या षटकामध्ये तब्बल 28 धावा. फ्रीड आहे ना सर? फ्रीड आहे. नक्कीच फ्रीडचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. फ्रीडचा चेंडू आहे आणि या फ्रीडच्या चेंडूवरती जबरदस्त फटका वार केलाय. जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. हे षटक महत्वाचं होतं, परंतु या महत्वाच्या षटकामध्ये अनिकेत आनंदा पाटोळेने या मॅच मध्ये थोडासा गेअर बदलला आणि सांगितलं परम को खोल जमाना उडान देखता है, जमीन पर बैठ के क्या आसमान देखता है. खाली या जमिनीवरती बघून हे स्वप्न पाहिलं नाहीये, जमिनीवरती इथे राहून हे स्वप्न पाहिलं नाहीये, तर आज आकाशी उडून हे स्वप्न या खेळाडूला पूर्ण करायचं आहे. आज आकाशी इथे मात्र ही झेप घेतली जाते, गरुड झेप आहे आणि ती गरुड झेप घेण्यासाठी या खेळाडूने मेहनत घेतली आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहिली होते अनिकेत पाटोळच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा. नक्कीच या षटकामध्ये 2 षटकार आणि या 2 षटकांनी पुन्हा एकदा या मॅचचं चित्र जे आहे ते बदलून टाकलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते अनिकेत पाटोळच्या माध्यमातून. ओहो, बिग हिट आणि त्यानंतर षटकाराची मोहर. दिल मागे मोहर. का फटका खेळलाय. बॅटिंग आवडले का तर टाळ्या होऊन जात्या मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. मॅन फ्रॉम कवठे महाकाळ आणि हा खेळाडू कवठे महाकाळ तालुक्यातून आलाय. कवठे महाकाळ सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातून आल्यानंतर आज सांगतोय
कवठे महाकाळचा ब्रँड कसा असतो, मी 360 प्लेअर का ओळखला जातो सांगली जिल्ह्यामध्ये, त्याचा प्रत्यय आणून दाखवताना पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूमध्ये 48 धावांवरती खेळत आहेत. याच बरोबरीने या चेंडूवरती अजून एक षटकार. याच बरोबर या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक अनिकेत आनंदा पाटोळे यांच्या नावावरती लागलंय. एकदा जोरदार टाळ्या. अनिकेत बॅट उंच करायची आहे आणि प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. नक्कीच जबरदस्त बॅटिंग. संघ अडचणीत होता, वाटलं होतं या 63 धावा कुठेतरी वर्चस्व गाजवतील, परंतु या खेळाडूने स्वतःवरती विश्वास ठेवला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि त्याचबरोबर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 64 धावसंख्येवरती विराजमान झाले म्हणजे जिंकण्यासाठी. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा, काही गरज नव्हती. या चेंडूला मॅच फिनिश करणं गरजेचं आहे, कारण का 6 चेंडू मध्ये 2 धावा देखील जे आहेत ते वर्चस्व गाजवतात. कारण का मी मॅच पाहिल्यात, या जेव्हा समालोचन करत असताना देवरुख येथील टुर्नामेंटच आठवते. त्या टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा जावेद संधूने डिपेंड केल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी केली होती. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, म्हणून कोणत्याही क्षणी इथे मात्र आपण आपला जो विजय आहे तो पूर्ण करायचा आहे. परंतु अनिकेतला इथे विश्वास आहे संतोष कासवडकर यांच्या बॅटिंग वरती. ओहो, जबरदस्त फटका जबरदस्त आणि षटकार ठोकून मॅच फिनिश केले आहे. दख्खन पन्ना संघ इथे मात्र विजय होतो आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये पराभूत होतोय कापसी खोऱ्याचा संघ. परंतु वेलपेड कापसी खोरे आपण देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केलाय. या मॅच मध्ये जी कमालीची बॅटिंग केली आहे राहुल पाटील, कमालीची बॅटिंग राहिली आहे. या खेळाडूने या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला आणि युवराजने देखील चांगली साथ दिली आणि म्हणूनच कापसी खोरे संघ एक चांगली लढत, एक चांगला या मॅच मध्ये जो आहे तो खेळ करताना पाहायला